आणि ही दृश्य आपण बघत आहोत। शरद पवार यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून शरद पवार यांच्यावरती उपचार सुरू होते आणि ही थेट दृश्य आपण बघत आहोत। शरद पवार यांना अखेर आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली होती। शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा होतीये असं अगदी काही वेळापूर्वीच डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि आता अखेर शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये शरद पवार यांच्यावरती उपचार केले जात होते। त्यांना कफ आणि सर्दी याचा काहीसा त्रास होत होता अशी देखील माहिती देण्यात आली होती। आता शरद पवार यांना डिस्चार्ज मिळालेला आहे आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। डॉक्टरांनी देखील माहिती दिली होती। पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी आहे आणि या संदर्भातले अपडेट्स देत आहेत प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रदीप, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये शरद पवार यांच्यावरती उपचार सुरू होते, आता त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे, काय माहिती मिळतेय? खरं तर शरद पवार यांना इन्फेक्शन जाणवल्यामुळे त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास जो आहे तो होत होता। या कारणासाठी त्यांना पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार हे बारामतीमध्ये जे पवार कुटुंबाचं सांत्वनपर भेटी घेण्यासाठी लोक येत होते, त्यांना भेटत होते। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना श्वास घेण्याचा त्रास जो आहे तो जाणवला आणि त्यानंतर बारामतीवरून त्यांना थेट रुबी हॉस्पिटलमध्ये जे आहे उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावरती रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार जे आहेत ते सुरू होते। डॉक्टरांनी आज सकाळी माहिती दिली आहे, त्यांची प्रकृती जी आहे ती पूर्णपणे बरी झालेली आहे। मात्र 3 ते 4 दिवस पुण्यामध्ये त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला जो आहे तो दिलेला आहे। 3 ते 4 दिवस ते पुण्यामध्ये राहतील आणि त्यानंतर पुण्याच्या बाहेर जाऊ शकतात अशा पद्धतीचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। त्यांची प्रकृती आता पूर्णपणे बरी झालेली आहे। आपण पाहतोय की सध्या शरद पवार यांना रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज जो आहे तो दिला जातोय। कदाचित पुण्यातल्या मोदीबाग या निवासस्थानी शरद पवार जे आहेत ते पुढचे 3 ते 4 दिवस विश्रांती जी आहे ते घेऊ शकतात। मात्र सध्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता पूर्णपणे बरी झालेली आहे। जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं होतं त्यावेळेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, त्याचबरोबर पार्थ पवार, जय पवार हे तातडीनं त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले होते। पवार कुटुंबातले सदस्य असतील किंवा इतर जण जे आहेत ते शरद पवार यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते। मात्र डॉक्टरांनी कुणालाही न भेटण्याचा सल्ला दिलेला होता। जवळपास 3 ते 4 दिवस त्यांच्यावरती उपचार केल्यानंतर त्यांना निगराणीखाली जे आहे रुबी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं। मात्र आता त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली आहे आणि प्रकृती बरी झाल्यानंतर आपण पाहतोय की शरद पवार यांना सध्या रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज जो आहे तो दिला जातोय। मात्र पुढचे 3 ते 4 दिवस जे आहेत ते पुण्यामध्ये विश्रांती करताना आपल्याला पाहायला मिळेल। निश्चितच प्रदीप, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। आपण ही दृश्य बघत आहोत। शरद पवार यांना रुबी रुग्णालयातून अखेर डिस्चार्ज मिळालेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून शरद पवार यांच्यावरती रुबी रुग्णालयामध्ये उपचार केले जात होते। सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। आता शरद पवार यांना पुण्यातच विश्रांती घेण्याचा सल्ला देखील डॉक्टरांनी दिलेला आहे। पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची देखील माहिती स्वतः डॉक्टरांनी दिली आहे आणि त्यानंतर आता शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। ही दृश्य या ठिकाणी सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत। पुण्यातील निवासस्थानीच शरद पवार हे आता पुढील 3 ते 4 दिवस इथं विश्रांती घेणार असल्याचं कळतंय। ही दृश्य आपण बघत आहोत। पवारांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची देखील डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे। गेल्या 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये शरद पवार यांच्यावरती उपचार सुरू होते आणि अखेर त्यांना आता डिस्चार्ज मिळालेला आहे। शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेल्याची दृश्य आपण बघितली आणि आता अखेर शरद पवार हे निवासस्थानाकडे रवाना झालेले आहेत। शरद पवार यांना पुढील 3 ते 4 दिवस आणखी विश्राम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। श्वसना संदर्भातले काही त्रास जाणवत होते शरद पवार यांना आणि त्याच अनुषंगाने त्यांच्यावरती रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयामध्ये उपचार केले जात होते। 5 दिवस झालेले आहेत आणि आज अखेर शरद पवार यांना इथं डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। डॉक्टरांनी देखील सविस्तर माहिती दिलेली आहे। शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे, पूर्णपणे त्यांची प्रकृती बरी असल्याची डॉक्टरांची माहिती होती। मात्र आता डिस्चार्ज मिळाला तरी पवारांना पुढील 3 दिवस विश्रांती घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे। गेल्या 5 दिवसांपासून शरद पवार यांच्यावरती रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि आता अखेर त्यांना पुढील 3 ते 4 दिवस आणखी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। डिस्चार्ज मिळाल्यानंतरची ही दृश्य आपण बघत आहोत। या ठिकाणी शरद पवार